कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं वहिनी? झालं बोलणं तुमचं अधिपतींशी? आवडले ते? नाही, भाऊजींशी बोलणं नाही झालं, ओमकारशी बोलणं झालं. ओंकार भाऊजी काय म्हटले मग? निघालेत ना ते? सॉरी वहिनी, सॉरी का म्हणताय वहिनी? भाऊजी आत्ता येणार नाहीत. आत्ता येणार नाहीत म्हणजे काय काय झालंय? ते कामात अडकलेत का ते? नाही मग ट्रॅफिक लागलंय का? काय झालंय? नाही वहिनी, ते येणारच नाहीत भेटायला. येणारच नाहीत म्हणजे? अहो पण तुम्ही तर म्हटलात ना वहिनी ते येणार आहेत म्हणून. येणारच होते, निघालेही होते, पण पण काय म्हणजे वहिनी, मी आणि ओमकारने ठरवलं होतं तुम्हा दोघांची भेट घालून द्यायची, म्हणून मी तुमच्याकडे आले आणि ओमकार भाऊजींकडे गेला होता भाऊजींना घ्यायला. वहिनी सांगा पटकन काय झालं नक्की? इथे पोहोचलेही होते आणि येणारे होते, पण भाऊजींना घरी परत जावं लागलं. का? दुर्गेश्वरी मॅडमने त्यांना फोन करून घरी बोलवून घेतलं. वहिनी 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 अहो ऐका ना वहिनी. सांगा की अधिपती, तुम्ही असे दिवसेंदिवस उपाशी राहून सुनबाई घरला परत येणार आहेत काय? आणि जर का तुम्ही उपाशी राहून त्या घरला परत येणार असतील तर आम्ही बी उपाशी राहतो. नाही नाही, आजपासून आम्ही कडक उपवास करतो. हा, देवीला नवस बोलू, साकडं घालू, सुनबाई घरला परत येण्यासाठी जे जे करावं लागल का नाही ते सगळं करू अधिपती. पण तुम्ही असे उपाशी राहू नका, कारण तुम्ही उपाशी राहिला का नाही तर तुम्ही आजारी पडशीला, आणि तुम्ही आजारी पडलेला आमासनी चालायचं नाही. आम्ही नेहमी तुम्हाला काय सांगतो अधिपती, हां, खावं प्यावं, व्यायाम करावा, आधी तब्येत कमवावी आणि मग पैसा. आमची शिकवण विसरलात, उद्या आम्हाला पण विसरशीला तुम्ही. आईसाहेब, ह्याच नवं पुढच्या 100 जन्मात बी आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. आणि मी उपाशी राहतोय ते काय मास्तरीनबाईंमुळे नाही. मग काय राहताय? ते अहो काय, तर तुम्हाला तर माहिती आहे फॅक्टरीत एवढी कामं असतात, कामगारांची कटकट, वेळ मिळत नाही हो. असं काही मुद्दाम नाही. अधिपती, खोटं बोलू नका, नका खोटं बोलू. तुम्हाला खोटं नाही बोलता येत आमच्यामुळं. अहो, तुम्ही आमचा लेख आहेसा, तुमचं मन जाणतोय आम्ही. आमच्यापासून कशा पहिला लपवताय? आम्हाला ठाव आहे तुमचं सुनबाईंवर किती प्रेम आहे ते. लग्नाच्या आधीपासून तुम्ही त्यांच्यासाठी किती झुरलाय ते आम्हाला समज ठाव आहे. त्यांचं पहिलं लग्न मोडलं तेव्हा त्यांची बदनामी होईल, कुणी त्यांच्याशी लग्न करणार नाही, म्हणून तुम्ही त्यांची साथ दिलीत का? तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, बरोबर का नाही? न शिकलेल्या मुलाबरोबर त्यांना लग्न करायचं नव्हतं आणि आम्हाला शिकलेली सून नग होती, तरी सुद्धा आम्ही पुढाकार घेऊन तुमचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं का? तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, बरोबर का नाही? काय नव्ह तुमचं प्रेम? आईसाहेब जाऊ दे, तो विषय सोडाव. प्रेमाचा विषय असं नाही सोडता येत अधिपती. प्रेम करायला हिंमत लागत्या, कारण प्रेम मिळतच असं नाही. ते मिळालं तर ते टिकवून ठेवायचं असतंय, आणि नाही मिळालं तर त्यासाठी झटत राहायचं असतंय. बघा की, आपण दोघांनी बी प्रेम केलंय, आम्हाला नाही मिळालं, आम्ही झटतोय. पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते टिकवून ठेवा की हो. आमचे प्रयत्न तर चालूच आहेत की हो आईसाहेब, पण टाळी काय एका हातानं वाजत नाही ना. तो बरोबर आहे, आम्हाला आमचं प्रेम मिळालं, लगीन झालं, संसार सुरू झाला, सगळं झालं. पण संसार काय फक्त दोघांचा नसतोय, घरातल्या सगळ्या माणसांनी एकत्र घेऊन चालायचं असते ना. सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं असते. त्यांच्या अडीअडचणी आपल्या मानत, त्यांची सुखदुःख आपली मानत केला जातोय, तो संसार असतोय ना. रथाची दोन्ही चाकं सारखी नसतात अधिपती, स्वभाव वेगवेगळे असतात. कुणाचा स्वभाव उन्हाच्या झाडांवानी असतो, कुणाचा पावसाच्या गारव्यावानी. पण ऊन आणि पाऊस एकत्र येतात तेव्हाच तर इंद्रधनुष्य दिसतोय का नाही? हां, एकानं घर पसरायचं, दुसऱ्यानं आवरायचं असतंय. आवरायचं असते म्हणजे काय घरच्या लोकांना दुखवून चालते का? काय फक्त नवरा बायकोचं नातं नसते घरामध्ये. आई आजी, भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या, सगळ्यांनी संघ घेऊन चालायचं असते का नाही?
नवरा बायकोचं नातं सांभाळता सांभाळता ही नाती बी जपायची असतात ना. बरोबर आहे तुमचं अधिपती, पण आमचं जरा ऐकशीला का? काय? लग्न झाल्यानंतर बायको का बाकीची नाती असं जर का विचार करावा लागला तर बायकोचा जास्त विचार करावा. आणि आपल्या घरात तुमची बायको की आई असा प्रश्न जर तुमच्या मोर असेल तर तुम्ही बायकोला निवडा. तसंही आम्ही तुमच्या सख्या आई कुठं आहोत. वहिनी बोला ना काहीतरी. अहो असं गप्प राहून कसं चालेल? मी बोलायलाच आले होते वहिनी, पण अधिपती आले का? नाही आले, पण त्यांना काहीतरी महत्वाचं काम असेल वहिनी, म्हणून गेले असणार ते. हे नेहमीच आहे त्यांचं. जाऊ द्या ना वहिनी, उगाच तुम्ही चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. वहिनी मला सांगा, अधिपती मला भेटायला येणार आहेत हे दुर्गेश्वरी मावशींना माहीत होतं का? नाही, मी आणि ओमकार सोडलं तर कोणालाच माहीत नव्हतं. खरं तर मी आणि ओमकारनेच ठरवलं होतं तुम्हाला भेटवायचं, कारण फोनवर बोलून काहीच होणार नव्हतं. भेटूनच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते आणि आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेही असते. पण त्यांना दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली आहे, म्हणून भाऊजी अर्जंटली गेले. हो 5 मिनिट वहिनी, 5 मिनिट तरी ते भेटू शकले असते ना मला. अहो मीही ओमकारला हेच म्हटलं आणि ओमकारनेही भाऊजींना तेच सांगितलं की फक्त 10 मिनिटं भेट. पण अधिपती थांबले नाहीत. ओमकारही त्यांना तेच समजवत होता की आपण बोलत नको बसूयात, तू फक्त त्यांना भेट आणि त्यांना सांग की महत्वाचं काम आहे आणि मग आपण निघून जाऊ. पण भाऊजी हेच होतं नेहमी. जेव्हा जेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा विषय निघतो तेव्हा तेव्हा अधिपतींना दुसरं काहीच दिसत नाही. स्वतःची बायको सुद्धा दिसत नाही. त्यांच्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये, फक्त त्यांच्या आईसाहेब महत्वाचे आहे. हो पण वहिनी, भाऊजी तरी काय करणार? थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली म्हणून गेले ते. अहो वहिनी, जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण किमान मला तोंड तरी दाखवून गेले असते. मला वाटलं तरी असतं की अधिपतींचा राग गेलाय माझ्यावरचा. मी आता कुठल्या परिस्थितीतून जाते हे कुणालाच माहित नाहीये. मला आता खरंच खूप खूप गरज आहे अधिपतींची. माझ्या मनात काय चाललंय ना हे कोणीच नाही सांगू शकत. वहिनी नका टेन्शन घेऊ, तुम्ही शांत व्हा. मी कशी शांत हो वहिनी? एकतर माझी काहीही चूक नसताना मला माझ्याच घरातून बाहेर पडावं लागलं. ज्या क्षणी स्त्रीला तिच्या घरची, तिच्या माणसांची गरज असते त्याच क्षणी जर तिला तिच्या घरापासून, तिच्या माणसांपासून वेगळं राहावं लागत असेल तर काय करावं तिनं? वहिनी मी तुम्हाला खरं सांगते, मी आत्ता ह्या वळणावर आहे. ह्या वळणावर जर मला अधिपतींनी साथ दिली नाही आणि जर मी रस्ता चुकले ना तर माझ्यापेक्षा जास्त पश्चाताप अधिपतींना होणार आहे. वहिनी अहो आज भेट झाली नाही, आपण उद्या भेटूयात ना त्यांना. नको वहिनी, ऑलरेडी खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी. अहो नको काय वहिनी, मी बोलते भाऊजींशी. नका बोल, त्यांना कोणी काहीही सांगू नका. अहो पण वहिनी. नको वहिनी, आता जोपर्यंत त्यांना मला मनापासून भेटावंसं वाटणार नाही ना तोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही. अहो वहिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.